मुळे जे निवडून आलेले ओबीसी कॅटेगरीतून निवडून आलेल्या जे काही सदस्य होते त्यांचं सदस्यत्व सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं. मला असं वाटतं निवडून आल्यानंतर सदस्य न झालेलं परवडलं, पण निवडून आल्यानंतर सदस्यत्व रद्द होणं हे सगळ्यात मोठी गोष्ट असते. आणि म्हणून निवडणूक आयोगाची याच्यात मोठ्या प्रमाणावर चूक आहे. आता निवडणूक आयोग काय खुलासा करतात ते बघू. फक्त मला असं वाटतं आज नाही तर उद्या हा विषय येणार. पार्थ पवारांचं जमीन गैरव्यवहार प्रकरणात नावच नाही या अहवालमध्ये. दिग्विजय पाटील, तेजवानी, दारूंचा अहवाल पण पार्थ वगळले. खरं तर ज्या पार्थ पवारच्या कंपनीत स्वतःचा शेअर 99% आहे, 99%, जर त्यांचा या सगळ्याच्यात, आणि ही काही चौकशी फक्त पार्थ पवारच्या विषयी नाहीये, नसली पाहिजे. एकतर सरकारी जमीन विकता येते का, महारत्नाच्या जमिनीची अशा पद्धतीनं विक्री करता येते का, मग दाब दबाव घेऊन कशा पद्धतीने पॉवर ऑफ अटर्नी ज्या तेजवानी त्यांनी घेतलेली, मग त्याचं व्हॅल्युएशन, त्याचा जो रेडी रेकनर रेट आहे तो काढला होता का, तो जर न काढता 300 कोटीवर अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क लावलं. आता हे मुद्रांक शुल्क, ही जमीन जर रद्द व्यवहार करायचा तर ज्याच्या नावावर केलं त्याला आधीचा आणि आता पुन्हा तेवढाच असा मुद्रांक शुल्क भरावं लागेल. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये पार्थ पवार ज्या कंपनीचे संचालक आणि ज्याचा 99% शेअर आहे त्याचं नाव याच्यात येत नाही, आणि ज्याचा 1% शेअर आहे. मला असं वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काय देशात सुद्धा जर अशा घटना गेल्या तर मला असं वाटतं सरकारने अशाच पद्धतीने न्याय सगळ्यांनाही द्यावा. 1% आता एखाद्या वेळेस एखादा 0.1% सुद्धा शेअर होल्डर येतील, आणि नंतर 99.99 वाले त्याच्या नावावर काही गोष्टी करतील, चुकीचे कामं करतील आणि त्याला कायद्याच्या कचाट्यात आणतील. वाटतं ही वृत्ती येणार काळात होऊ शकते. त्यामुळं पार्थ पवार सुटेल नाही तर अडकेल याच्यापेक्षा म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोसावेल, आणि मग सरकारला याच्यामध्ये जो न्याय पार्थ पवारला लागला तो इतरांना सुद्धा लावावा लागेल. तिन्ही पक्षांचं याबाबत एकमत झालेलं दिसतंय, पण पार्थला वाचवण्यात दिसतंय मला. आता कालचं तुम्ही बघितलेलं आहे सगळं, एकमेकाच्या पक्षातले कार्यकर्ते घेऊनही जसं एकमत आहे तसं पार्थ पवारला वाचवणं. कारण नाही पा, त्याला वाचवायचं का, कारण सगळ्यांच्याच हात दगडाखाली आहे. कोणी ना कोणी कुठं ना कुठं अडकलेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये कोणाचा ना कोणाचा हात आहे. त्याच्यामुळं आपल्या म्हणतो चोर चोर सगेरे भाई, अशा पद्धतीनं हे चोर चोर सगेरे भाई सगळे झालेले आहेत. आणि म्हणून पार्थ पवारला वाचवण्याचा प्रयत्न याच्यातून होतोय. आता तुम्ही म्हणाले एकमेकांचे कार्यकर्ते घ्यायचे नाही असं झालंय. काल ते नाराजी नाट्य वगैरे आपण बघितलं. मात्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की मित्रपक्षांचे नेते पळवण्याची सुरुवात शिवसेनेनं केली होती, म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं, आणि नंतर हे सगळं घडत गेलंय, आणि नंतर नाराजी नाट्य. दोघे सारखेच आहे, दोघं सारखे आहे. इकडचे तिकडचे पळवले, शिंदेना काही वाटलं नाही, पण त्यांच्या ठाण्यातल्या पळवल्यावर त्यांना दुःख झालेलं आहे. बाकीच्या महाराष्ट्रातले अनेक लोक भारतीय जनता पार्टीनं मागच्या वर्षभरात घेतलेले आहेत. त्यामुळे आजच त्याचा मुद्दा आला नाही, परंतु ज्यावेळेस त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात या गोष्टी घडल्या मोठ्या प्रमाणावर डोंबिवलीमध्ये, त्याच्यानंतर हा सगळा विषय झालेला आहे. नाही तर त्याच्या आधी काय शिंदे गटाने भाजपचे आणि भाजपने शिंदे गटाचे लोक घेतले नाही का. मी महाराष्ट्रातली वर्षभराची यादी तुम्हाला देऊ शकतो. परंतु जिथं एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर शिंदे यांच्या मतदारसंघात आणि विशेषतः डोंबिवली मतदारसंघामध्ये, डोंबिवली विधानसभा याच्यामध्ये भागामध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीला मोठा उछाल ज्याला म्हणता येईल, उचल या विषयाने घेतली. एकमत झालं.